आता बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यासंदर्भातली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे 2 दिवसाच्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। अजित पवार यांनी सकाळी 6 वाजल्यापासूनच दौरा सुरू केलाय। शहरामधील चंपावती क्रीडा संकुल, श्री क्षेत्र, कंकालेश्वर मंदिर या परिसराची त्यांनी पाहणी केली आहे। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना काम व्यवस्थित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सकाळपासूनच अजित पवार यांचा दौरा सुरू झाल्यामुळे प्रशासनामधील अधिकाऱ्यांची मात्र पळापळ होताना पाहायला मिळाली। आकाश सावंत या संदर्भातली माहिती देतात। आकाश, अजित पवार यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, कोणकोणत्या ठिकाणी ते भेटी देणार आहेत? नक्कीच तृप्ती, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे गेल्या काल रात्रीपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। 2 दिवस त्यांचा बीड जिल्हा दौरा आहे आणि आज सकाळपासूनच त्यांनी दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे। सुरुवातीला त्यांनी चंपावती जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडची पाहणी केली आहे व कंकाळेश्वर मंदिर आहे तिथे देखील दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली आहे। आजच्या दौऱ्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त शासकीय बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे। या बैठकांमध्ये विविध योजनांचा आढावा ते घेणार आहेत। विविध योजनांचा प्रशासकीय कामामध्ये कुठला अडथळा प्रशासकीय अधिकाऱ्यांना येतो याची देखील ते विचारपूस या बैठकी दरम्यान करणार आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज वडवणी येथे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे व त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांच्या सोबत काम करणारे जे राजाभाऊ मुंडे असतील, बापरी मुंडे असतील यांचा आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि या पक्ष प्रवेश सोहळ्याला देखील अजित पवार आज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि अशा पद्धतीने त्यांचा बीड जिल्हा दौरा असणार आहे। निश्चित आकाश, या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।